येऊन आपल्या सगळ्यांशी बोलले आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट जी त्यांनी केली की मी अजून युवक आणि एल्डर या कॅटेगरीच्या मधली येते, त्याच्यामुळे मी स्वतःला जी परमिशन दिली की ताई आपल्यामधल्याच एक युवक आहेत आणि मला बोलायला काही हरकत नाही. आज बरेच जण काही बोलले नाही, काहींच्या मनात संकोच आहे, अजून काही खुलून बोलले नाही. त्याचं मला एक कारण तर नक्की माहिती आहे की जे भिडे काकांनी आज सांगितलं राईट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे काय. राईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या खाली तुम्ही काय करू शकता, कोणाला धरू शकता आणि कोणाला प्रश्न विचारू शकता. हे नक्कीच एक कारण आहे की तुम्ही ताईला नाही सांगत आहात, पण जाऊन जो तुम्हाला अन्याय करतोय त्या म्युन्सिपालिटीला, त्या शाळेला, त्या कॉलेजला आणि त्या पोलीस स्टेशनला तुम्ही विचारणार आहात की आम्हाला इन्फॉर्मेशन द्या की काय काम चालू आहे आणि तुम्ही काय काम करताय. आज इथे बरेच मुलांनी मुद्दे घेतले, काही पोलिसांबद्दल बोलले, काही विरोधात बोलले, काही त्यांच्या फॉर बोलले. पण माझं असं एक म्हणणं आहे, मला असं मत आहे की आपण सगळ्यांनी एक म्हणून पुढे गेला पाहिजे. वी ऑल शुड बी टुगेदर अंडर वन रूफ. मी आता मागच्याच महिन्यात US मध्ये होतो. तिथे एक मीटिंग होती, एका एअरपोर्टच्या संदर्भात मीटिंग होती आणि बरेच अमेरिकन्स होते, साधारण 15 ते 20 अमेरिकन होते आणि आपले इंडियाचे पण आता एवढे तिथे स्टुडंट झाले, तेवढे सिटीजन झाले की साधारणतः 30 एक इंडियन मुलं होती आणि त्या सगळ्यांना एक विचारलं की आपल्याला हे करायचं आहे तर त्याच्याबद्दल काय करायचं. तर ते जे 15 अमेरिकन्स होते ते सगळे एकत्र होते. त्या सगळ्यांनी एकाच पॉइंटवर एकच मुद्दा धरला आणि एकत्र बोलले. तर आपले जे होते त्यांचा गुजरातचा वेगळा ग्रुप झाला होता, महाराष्ट्राचा वेगळा ग्रुप आणि UP वाले हम तो UP वाले असा वेगळा ग्रुप झाला. आणि ते झाल्यानंतर दर आठवड्याला मी जायचो जेव्हा कुठल्याही शाळेत कॉलेजमध्ये, हे जे अमेरिकन मुलं होती युनायटेड वी स्टँड करतात. मनात तर म्हटलं अरे छान आहे तुझा बाबा, तुझा राष्ट्र पुढे जातो, तू युनायटेड आहे हे खूप चांगलं आहे. पण मनात म्हटलं दॅट माय डिअर फ्रेंड इफ वी युनाइट यू विल स्टँड. आणि हे खरंच आहे कारण आपण जर एक झालो, आपण सगळी जी युवा पिढी आहोत हे सगळे एक झालो तर विवेकानंदांनी म्हटलंय की गिव्ह मी 1000 youth and I can change the nation, I can transform it into a good nation. तर आपण का नाही करू शकत हो, वी कॅन डू इट. आणि आपल्याला ते करायचंय. आपल्याला एवढं छान मार्गदर्शन इथे काकांनी दिलं आणि ताईंनी स्वतः आपल्यात राहून आपल्या समस्याच्या बद्दल बोलल्या, आपल्याशी बोलल्या. असं जर मार्गदर्शन असेल, अशी लोक असतील, इफ देर आर पीपल हु शो अस द वे इन दिस डार्कनेस, वी कॅन प्रूव्ह इट अँड वी कॅन डू इट दॅट वी ऑल आर टुगेदर अंडर वन रूफ. आणि आपल्याला आपली ताकद दाखवायची एवढं सांगतो. सगळ्यांचा आभार मानतो इथे आल्याबद्दल आणि आपण राष्ट्रगीत म्हणूया.